एक अविस्मरणीय अनोखी चकमक. पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला होते. एका मोठ्या आवारातील स्वतंत्र बंगल्यांमध्ये कंपनीच्या ऑफिसरची राहण्याची व्यवस्था केली होती. त्या आवाराच्या एका कोपऱ्यावर आमचे घर होते. आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच ऑफिसरचा क्लब होता. रंगीबिरंगी फुले, हिरवळ आणि अनेक उंच डेरेदार वृक्षांनी तो परिसर बहरलेला होता. घरातील स्वयंपाकघराच्या परसांमध्ये लावलेल्या मोसमी भाज्या आणि बहारदार झाडांमुळे अनेक प्रकारचे पक्षी व खारी येथे कायम आकर्षित होत असत. जवळच अश्वत्थाच्या म्हणजेच पिंपळाच्या झाडावर वानराच्या एका टोळीने तर मुक्काम थाटला होता. ते सर्वजण आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा जणू अविभाज्य घटक बनले होते. एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका लहानशा घटनेने मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम केला आणि परमेश्वराच्या अजब किमयेचा एक अनोखा पैलू माझ्यासमोर उलगडला. दुर्गापूजेची सुट्टी सुरू होऊन थोडे दिवस झाले होते. इतर अनेक मुलांप्रमाणे या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या विविध मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकामध्ये बुडून जाण्याची संधी मिळाली होती. दुपारच्या भरपेट जेवणानंतर माझे आईवडील व लहान बहिणी वामकुक्षी घेत पडल्या होत्या आणि मी एक गोष्टीचे पुस्तक घेऊन निवांत बसलो होतो. दुपारचे ते शांत वातावरण एखादी साहसकथा वाचण्यासाठी फारच अनुकूल होते. त्या शांततेतला मधूनच माझ्या घरच्यांचे घोरणे, चिमण्यांचा चिवचिवाट, अधूनमधून कावळ्यांचे कावकाव आणि उंचावर उडत जाणाऱ्या घारीचे कर्कश ओरडणे भंग करीत होते. थोड्या वेळातच मी पुस्तक वाचण्यात पार गढून गेलो. अचानक मला दूरवर भटक्या कुत्र्यांच्या जमावाचा बेसूर भुंकण्याचा आवाज येऊ लागला. एखादे बिचारे डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले असेल असे वाटून प्रथम मी त्या गलक्याकडे दुर्लक्ष केले. मात्र काही वेळात ती कुत्री अधिक त्वेषाने भुंकू लागली आणि कावळ्यांच्या भीतीदायक कर्कश ओरडण्याने त्या कोलाहलात आणखीनच भर पडली. मग तो गलका जवळजवळ येत असल्याचे मला जाणवले. माझी उत्सुकता बळावली. पुस्तक बाजूला ठेवून मी काय चालले ते पाहण्यासाठी वरांड्यात धावलो. क्लब हाऊसच्या छपराच्या दिशेने नजर टाकतो तर काय, मला तिथे भयंकर काहीतरी दिसले. एक बलदंड वानर, बहुधा त्या टोळकीचा म्होरक्या असावा, एका वानराच्या पिल्ल्याला पकडून त्याला जिवे मारण्याच्या इराद्याने त्याच्या शरीराचे निर्दयीपणे लचके तोडत होता. त्या पिल्लाची केविलवाणी आई वानरी आणि टोळीतले इतर दुर्बळ वानर आजूबाजूच्या इमारतीच्या छपरावर गोळा होऊन असहाय्यपणे पिल्लांचा जीव जाताना पाहत होते. प्राणी जमातीत वर्चस्व असणारा एक नर वानर सहसा दुसऱ्या नर वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्याच्या टोळीत जगू देत नाही, अशी एक भयंकर रूढी आहे. त्याची मला आठवण झाली. जराही वेळ न दवडता मी हातात एक भक्कम काठी घेतली आणि त्वेषाने भक्ष्याच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेने एक दगड भिरकावला. पण तो वानर इतका आक्रमक आणि हिंस्त्र झाला होता की माझ्या हल्ल्याने तो जराही विचलित झाला नाही. मग मी आणखी दगड मारायला सुरुवात केली. कुत्री देखील आणखी जोरात भुंकायला लागली. अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला वरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिल्लाला टाकून पळून जाण्यावाचून पर्याय उरला नाही. ते पिल्लू अगदी गलीगात्र आणि अर्धमेलं झालेलं होतं. त्याचे शरीर उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागले पाहून आई ती शिकार मिळण्याच्या आशेने कुत्र्यांचे घोळके आणखी चेकाळे. हातातल्या काठीने कुत्र्यांना दूर ठेवत मी छपरावरून खाली पडण्याच्या बेतात असलेल्या त्या वानराच्या पिल्लाची शेपटी पकडली. ते पिल्लू निश्चल आणि निष्प्राण
झाल्यासारखे वाटत होते. आणि हो, ते खरोखरच नर पिल्लू होते. आता पावेतो माझे आईवडील आणि बहिणी वरांड्यामध्ये येऊन माझे बचावकार्य पाहत उभे राहिले होते. आमचे काही शेजारीही दूर अंतरावर गोळा झाले होते. वानराच्या पिल्लाला मी आमच्या परसबागेत घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये अलगदपणे झोपवले. त्याचे शरीर खोल जखमांनी आणि व्रणांनी भरून गेले होते. काही जखमांमधून रक्तही ओघळत होते. पिल्लू निपचित पडले होते. माझ्या वडिलांनी प्रत्योपचार करून त्याच्या जखमा स्वच्छ केल्या, त्यामुळे त्यातून रक्त यायचे थांबले. पिल्याचा श्वासोच्छ्वास मंदावलेला असला तरी तो चालू आहे हे पाहून मला हायसे वाटले. पाण्याचे हबकारे मारल्यावर पिलाला शुद्ध आली आणि धडपडत प्रयत्न करून ते कसेबसे उठून बसले. ते भेदरलेले पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे थरथरत होते. त्याचे 2 चिमुकले लुकलुकते डोळे पाण्याने डबडबले होते आणि दबक्या आवाजात हुंदके देऊन ते रडू लागले. अगदी धसका बसलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे मी सोलून दिलेले केळ त्याने थरथरत्या हाताने घेतले आणि बिचकत बिचकत ते खाऊ लागले. वानराच्या पिल्ल्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडे माझे सर्व लक्ष लागले होते. त्याचवेळी आपल्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. खुराड्यातून मागे वळून मी वर पाहिले तर आई वानरी आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझी प्रत्येक हालचाल निरखत होती. जणू काही आपले पिल्लू सुरक्षित आहे याची खात्री पटल्यामुळे ती शांत बसून होती. दरम्यान त्या पिल्लाला आपल्या आईच्या तिथे असण्याची चाहूल लागली आणि ते मोठ्याने हमसून रडू लागले. आईला तिच्या पिल्ल्याकडे जाता यावं म्हणून मी खुराड्याच्या दारातून माघारी वळलो. त्याची आई ताबडतोब खाली उतरून खुराड्यापाशी आली आणि पिल्लाला तिने आपल्या हातात उचलून घेतले. त्याच्या शरीरावरील जखमांनी तिने बारकाईने कसून तपासणी केली आणि आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. तिच्या मायेच्या मिठीत पिल्लाला दिलासा मिळाला. काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन आई वानरी तशीच बसली. बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिल्लाच्या वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करत असावी. काही क्षणांसाठी त्या आई वानरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. आपल्या पिल्ल्याचे रक्षण केल्याबद्दल मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही. तिच्या डोळ्यातले ते भाव आणि माझे आभार मानण्याची तिची पद्धत पाहून मला भरून आले. माझ्यासाठी आपल्या दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता तिथे बसली होती. त्यानंतर क्षणार्धात आपल्या पिलाला पोटाशी घेऊन तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. त्या निर्दय नर वानराचा कानोसा घेत तिने आजूबाजूचा परिसर निरखला आणि ज्या बाजूने तो भीषण हल्ला झाला होता त्याच्या विरुद्ध दिशेला झेप घेतली. एका आई आणि पिल्ल्याच्या त्या ओझरत्या भेटीने मला खात्री पटली की प्राणीमात्रांचा एकमेकांतील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखर सत्य गोष्ट आहे आणि एकमेकाच्या मनांच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनते. आई वानरीने मला दाखवून दिले की मनुष्य व प्राणी यामधील संवादाचे साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यासारखे इतरही अनेक मार्ग आहेत. त्या दिवसाला आता 55 वर्षे उलटून गेली आहेत. मी आज 70 वर्षाचा आहे, पण मी अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपली आहे. तपन मुखर्जी.